काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली. आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेनं सामोरं गेलो. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1 ते 2 दिवसात कोर्टात जाणार. जीआर मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार. मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका, आंदोलन करण्याचाही इशारा. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती. ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. सरसकटला आमचा कायम विरोध. सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढू. मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. एकत्र लढाईबाबत भुजबळांशीही लवकरच चर्चा करणार. तायवाडे काय बोलतात, वडेट्टीवार यांनी समजून घ्यावं. ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट. आता जशी भाषा वापराल तसंच उत्तर मिळणार. कुणाचा बाप आला तरी हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू शकत नाही. कोर्टात गेलात तर आम्ही 1994च्या जीआरला कोर्टात चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा. सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक. भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा बैरी. गणेश नाईक यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना. तर ऐन मतदानाआधी बीआरएस आणि बीजेडीकडून मतदानात सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका जाहीर.